कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात सध्या अत्यंत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। तब्बल 19 नगरसेवकांची पदं धोक्यात आली आहेत। या प्रकरणानं सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। जानेवारी 2026 मध्ये अत्यंत चुरशीनं पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यातच हा कायदेशीर आणि राजकीय पेच प्रसंग समोर आल्यामुळे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींमध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलंय। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 9 मधील दिग्गज नगरसेवक विजय सिंह उर्फ रिंकू वसंतराव देसाई यांच्या जात प्रमाणपत्राच्या वादातून झाली। त्यांच्यावर झालेल्या कारवाईनं महापालिकेच्या सत्तेची समीकरणं पूर्णपणे हलवून सोडली आहेत। आता ते प्रकरण कसं 19 लोकांपर्यंत पोहोचलंय आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेमकी कशी नवी रेस सुरू झाली आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। विजय सिंह उर्फ रिंकू देसाई हे नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण शहरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आलेले भाजपचे अत्यंत महत्त्वाचे आणि वजनदार नेते मानले जातात। मात्र त्यांनी निवडणूक अर्जासोबत जोडलेला कुणबी जातीचा इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गाचा दाखला जात पडताळणी समितीनं अवैध ठरवलाय। जात पडताळणी समितीच्या या धक्कादायक निर्णयामुळे रिंकू देसाई यांचं नगरसेवक पद तातडीनं रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। सत्ताधारी महायुतीसाठी हा खूप मोठा राजकीय झटका मानला जात असून या एकाच निर्णयामुळे विरोधी पक्षाच्या आशा कमालीच्या उंचावल्यात। रिंकू देसाई यांच्या जात दाखल्यावर झालेल्या या थेट कारवाईमुळे महापालिकेतील इतर राखीव जागांवरून निवडून आलेल्या नगरसेवकांचेही धाबे दणाणले। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आता सतर्क झाली आहे। या मोठ्या राजकीय भूकंपामागे प्रामुख्याने दोन अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर कारणं समोर येत आहेत, ज्यामध्ये पहिली बाजू निव्वळ कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटीची आहे, तर दुसरी बाजू स्थानिक पातळीवरील तीव्र राजकीय संघर्षाची आहे। महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार राखीव प्रवर्गातून किंवा जागांवरून निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपल्या निवडणुकीच्या तारखेपासून एका ठराविक मुदतीत आपले अधिकृत जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करणं अत्यंत बंधनकारक असतं। जर उमेदवारानं दिलेल्या या मुदतीमध्ये वैध प्रमाणपत्र सादर केलं नाही तर त्याचं पद कायदेशीररित्या रद्द ठरवलं जातं। कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या निवडून आलेल्या इतर 11 नगरसेवकांनी अद्यापपर्यंत आपलं अधिकृत जात वैधता प्रमाणपत्र प्रशासनाकडे जमा केलेलं नाही, त्यामुळे या सर्व 11 जणांवर कधीही अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्यावर टांगती तलवार कायम राहिली आहे। या कायदेशीर मुद्द्यांव्यतिरिक्त दुसरीकडे निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस यांच्यात सुरू असलेला अंतर्गत राजकीय संघर्ष आता थेट परस्परांचं पद रद्द करण्याच्या टोकाच्या ईर्ष्येपर्यंत पोहोचलाय। या राजकीय सूडनाट्यातून आणि कुरघोडीच्या राजकारणातून एकमेकांचा राजकीय काटा काढण्यासाठी दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे। एकमेकांच्या पक्षातील नगरसेवकांना अपात्र ठरवून घरी पाठवण्यासाठी विविध तांत्रिक आणि कायदेशीर त्रुटी शोधण्याचं काम दोन्ही बाजूंनी युद्धपातळीवर सुरू आहे। या राजकीय संघर्षाच्या अंतर्गत जवळपास 9 नगरसेवकांच्या विरोधात परस्परांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या अधिकृत तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तसंच जिल्हा प्रशासनाकडे दाखल केल्या आहेत। या परस्परांविरोधी दाखल झालेल्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने उमेदवारांनी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातील त्रुटी, स्वतःची मालमत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवल्याचा ठपका, 2 पेक्षा अधिक अपत्य असण्याचा कडक नियम मोडल्याचा आरोप आणि मूळ जात प्रमाणपत्रावर घेतलेले थेट आक्षेप यांचा प्रामुख्याने समावेश आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेले 11 नगरसेवक आणि परस्पर विरोधातील विविध तक्रारींच्या जाळ्यात अडकलेले 9 नगरसेवक अशा एकूण 19 लोकप्रतिनिधींवर येत्या काळात अपात्रतेची मोठी कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। प्राथमिक माहितीनुसार या धोक्यात आलेल्या 19 नगरसेवकांमध्ये सत्ताधारी महायुतीचे 6 आणि विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे 4 अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावाखालील लोकप्रतिनिधींचा थेट समावेश आहे, ज्यामुळे हा वाद केवळ एका नगरसेवकापुरता मर्यादित न राहता तो थेट महापालिकेतील एकूण सत्तेच्या बहुमताला खीळ लावणारा ठरू शकतो। कोल्हापूर महानगरपालिकेची ही सार्वजनिक निवडणूक तब्बल 5 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि प्रशासकीय राजवटीच्या काळानंतर जानेवारी 2026 मध्ये अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडली होती। त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण आधीपासूनच कमालीचं तापलेलं होतं आणि सर्वत्र पक्षांनी आपली पूर्ण ताकद या निवडणुकीत पणाला लावली होती। महायुतीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीत
सर्व शक्ती रणनीती वापरून बाजी मारली होती आणि महापालिकेच्या सत्तेवर आपला झेंडा फडकवला होता. मात्र सत्ता स्थापन होऊन अवघे काही महिने उलटत नाहीत, तोच आता या मोठ्या कायदेशीर पेच प्रसंगामुळे संपूर्ण सत्ताकारणच धोक्यात आलंय. महापालिकेचं कामकाज विस्कळीत होण्याची ही चिन्ह आहेत. अपात्रतेची ही कारवाई जर अशीच पुढे सरकली आणि या संबंधित नगरसेवकांना उच्च न्यायालयातून तातडीनं दिलासा मिळाला नाही, तर कोल्हापूर महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर पोटनिवडणुका घेण्याची वेळ प्रशासनावर येऊ शकते. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं पोटनिवडणुका लागल्या तर महापालिकेच्या तिजोरीवर आणि महसूल यंत्रणेवर पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांचा प्रचंड आर्थिक भार पडणार आहे. या संपूर्ण अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे आणि रोज रोज होणाऱ्या वादांमुळे शहरातील अंतर्गत विकास कामांना, रस्त्याच्या सुधारणेला, पाणी पुरवठा योजनांना आणि ड्रेनेज व्यवस्थापनासारख्या अत्यंत महत्त्वाच्या नागरी प्रश्नांना मोठा खीळ बसण्याची भीती निर्माण झाली असून सर्वसामान्य कोल्हापूरकरांमधून लोकप्रतिनिधींच्या अशा बेजबाबदार कायदेशीर कारभारावर तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जाते. सध्या या संपूर्ण प्रकरणात अत्यंत मोठे कायदेशीर डावपेच आणि न्यायालयीन लढा सुरू झाला असून दोन्ही बाजूंचे नेते कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. ज्या नगरसेवकांचे जात दाखले अवैध ठरले आहेत किंवा ज्यांच्या निवडीवर थेट आक्षेप घेणाऱ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, ते सर्वजण आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याच्या अंतिम तयारीत व्यस्त आहेत. जात पडताळणी समितीच्या या कठोर निर्णयाला न्यायालयात आव्हान देऊन तातडीनं स्थगिती मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंचे नामांकित वकील रात्रीचा दिवस करतायत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या आणि अत्यंत कडक आदेशानुसार जात प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना न्यायालयातूनही सहजासहजी कोणताही तात्पुरता दिलासा मिळत नसल्यामुळे संबंधित नगरसेवकांचं आणि त्यांच्या पक्षाचं मानसिक टेन्शन कमालीचं वाढलंय. कोल्हापूर जिल्हा परिषदेत नुकतीच अशाच प्रकारे काही सदस्यांची पदं रद्द झाल्यामुळे आधीच जिल्ह्यात वातावरण गरम होतं आणि आता हेच लोन थेट महानगरपालिकेत येऊन धडकल्यामुळे राजकीय पक्षांच्या मुंबईतील वरिष्ठ नेत्यांनीही या प्रकरणात गंभीरतेनं लक्ष घातलंय. आगामी काळात जात पडताळणी समिती काय पावलं उचलणार आणि प्रत्यक्ष न्यायालय यावर काय अंतिम निर्णय देणार, यावर आता कोल्हापूर महानगरपालिकेतील अनेक दिग्गजांचं राजकीय भवितव्य आणि शहरातील सत्तेचा संपूर्ण खेळ अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.